नमस्कार मित्रांनो, ऑप्शन सेलिंग अक्षयमध्ये स्वागत आहे. आज आपण दीपक फर्टिलायझरचा एक केमिकल स्टॉकचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. कारण हा खूप दिवसापासून एक डाऊन ट्रेंडचा ट्रेंड फॉलो केला आहे. आता कुठेतरी याचा बॉटम फिनिशिंग होण्याचे जास्त संकेत आहेत आणि तो संकेत दिलेला आहे आणि कन्फर्मेशनही दिलेलं आहे. ओके. आपण दीपक फर्टिलायझरचा आपण टेक्निकल चार्टवरती ॲनालिसिस करूयात. ओके. आता कुठून आपला टार्गेट काय असणार आहे का इथून पुन्हा तो खाली जाऊ शकतो. ओके. सर्वप्रथम आपण डेली विकलीवरती आपण जाऊन त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. ओके. आता दीपक फर्टिलायझरचं काय झालंय, इथं हा ब्रेकआउटला आलेला होता स्टॉक. ओके. इथं ब्रेकआउटला स्टॉक आलेला होता. इथं काहीतरी त्याचा एक न्यूज आला. त्याच्या न्यूज आल्यानंतर तो मार्केटने सडनली पूर्णपणे तो ऑलमोस्ट तिथून काहीतरी 690च्या आसपास चालू होता त्यावेळेस मी बघताना. ऑलमोस्ट तिथून तो 30%चा डाऊनफॉल दाखवलेला आहे. ओके. आणि इथं आपल्याला खूप चांगली एक संधी आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं. ओके. दीपक फर्टिलायझर स्टॉक हा खूप चांगला आहे, केमिकल स्टॉक आहे. काही कारणास्तव तो खाली पडलेला आहे. ओके. आता एकदम आपल्याला लो प्राइसला मिळत आहे आणि सपोर्टच्या लेवलला आपल्याला मिळत आहे. ओके. आता तुम्ही बघू शकता की इथं एक मोठा सपोर्ट होता, तो सपोर्ट तोडला होता, पण तो सस्टेन नाही झाला, पुन्हा तो वरती आला. ओके. आणि 8 ते 9%चा एक मोठा मूव्ह मिळाला, तर पुन्हा तर 7 ते 8-9%चं प्रॉफिट जर एखाद्या स्टॉकमध्ये मुवमेंट आला तर त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याचे संकेत जास्त असतात. हे प्रो ट्रेडरलाच कळतं. ओके. मग त्यावेळेस काय करतात, ते मोठं क्वांटिटीने बाय करतात, तर मोठं क्वांटिटीने ते पुन्हा प्रॉफिट बुकिंग करून पुन्हा लो प्राइसला पुन्हा हेवी क्वांटिटीने ते बाय करतात. ओके. आता दीपक फर्टिलायझरमध्ये आपल्याला इथे एंट्री योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके. आता तुम्ही इथं बघू शकता की पूर्णपणे हा स्टॉक सपोर्ट जवळ आहे. ओके. आता इथं आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्याला हा स्टॉक रिकमेंड करायचा का म्हणजे घ्यायचा का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आता तुम्ही इथं बघू शकता की एक चांगला कन्सोलिडेशन झाला होता. ओके. हा ब्रेक केल्यानंतर इथं कन्सोलिडेशन करून हा ब्रेकआउट दिला होता इथं. ओके. आणि ऑलमोस्ट बघू शकता की तुम्ही इथून हा 6.5%चा इथं एक रिटर्न म्हणजे अपसाईडला रॅली दिला होता, पण तो सस्टेन होऊन पुन्हा खाली आला. पुन्हा इथं काय करतोय, आता इथं कन्सोलिडेशन करतोय. ओके. इथं तुम्ही बघू शकता की इथं कन्सोलिडेशन करतोय. ओके. आता हा इथनं चालायला लागला की आता इथं ऍक्च्युली आपल्याला ट्रेड कुठून मिळणार, आपल्याला इथनं एक बुलिश मोमेंटम मिळणार. ओके. आणि आपला पहिला टार्गेट असणार आहे 710 रुपयाचा. आणि ह्याच्यावरती मार्केट टिकला तर हा खूप मोठा एक चांगला एक अपसाईडचा रॅली दीपक फर्टिलायझर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल काही दिवसामध्ये. सध्या स्टॉक खूप लोएस्ट प्राइसला मिळत आहे आणि बॉटमला मिळत आहे. इथं तुम्ही थोडं क्वांटिटी ऍड करू शकता. उरलेला क्वांटिटी तुम्ही 710च्या वरती तुम्ही ऍड करू शकता. आणि इथला हा ब्रेकआउट मिळाला तर 710 तुम्हाला डायरेक्ट लाईफ टाइम हा वरती हा दीपक फर्टिलायझर घेऊन जाण्याचे खूप प्रोबॅबिलिटी आहेत. ओके. पण असं लगेच जाणार का नाही, याला टाइम लागेल. 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने सुद्धा लागेल. पण आपल्याला एक इन्व्हेस्टमेंटसाठी हा खूप लो लेवल प्राइसला मिळत आहे मित्रांनो. यात तुम्ही नक्की विचार करू शकता. तुमच्या ऍडवायझरीला विचारून यामध्ये तुम्ही प्लॅन करू शकता. हा खूप चांगला आहे, म्हणजे मार्केट कॅपही चांगला आहे आणि हे जो होल्डिंगही चांगला आहे. प्रमोटर होल्डिंग, FIL, म्युच्युअल फंड वगैरे सर्व मोठमोठे इन्स्टिट्यूट लोक यामध्ये त्यांचे स्टेक आहेत. तरी तुम्ही हे स्टॉक मी रेकमेंड केलाय, तुम्ही याचा अनालिसिस करून तुम्ही याच्यामध्ये बाईंग पोझिशन बनवू शकतात. ओके. सध्या हे खूप लोएस्ट प्राइसला मिळत आहे. आपण कधीही ब्रेकआउट पैसे आपण कोणतेही स्टॉक रेकमेंड करत नाही. आपण एक सपोर्ट जवळ आपण स्टॉक रेकमेंड करतो, कारण त्याचे चान्सेस खूप कमी असतात पडण्याचे. आता तुम्ही समजा इथं जर तुम्ही बाय केलात, ओके, तुम्हाला जे मी इथं जर तुम्ही बाय केलात आणि इथनं पुन्हा तो रिटर्न आला तर तुमचा खूप हेवी लॉस होतो जर तुम्ही स्टॉप लॉस घेतला नाही तर. ओके. मग आम्ही त्यामुळे मी स्वतः पर्सनली तर मी बॉटम पकडतो. कुठं जर सपोर्ट जर मोठा सपोर्ट असला की तिथं मी त्याला बाय करण्याचा मी विचार करत असतो. कारण आपल्याला एक स्वस्तामध्ये स्टॉक मिळत असतो आणि त्यामध्ये रिस्क कमी आणि एक करेक्शन झाल्यानंतर एक मोठा करेक्शन झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या बाईंगचा संधी मिळत असतो. म्हणजे खूप स्वस्तात स्टॉक इथे मिळत असतो. मग त्यामुळे थोडंसं आपल्याला रिस्क यामध्ये कमी असतो. हे सर्व गोष्टी तुम्हाला बाय प्रॅक्टिसनेच कळणार आहे. ओके. त्यामुळे मी बॉटम फिनिशिंगला खूप महत्त्व देतो आणि स्वस्त स्टॉक मिळाला तर मी खूप हेवी पोझिशन मी बाय करत असतो. ओके. आणि काही दिवस त्याला होल्ड करतो. आपल्याला यामध्ये 10, 15, 20% जर ROI भेटत असेल तर आपण त्यातनं एक्झिट करतो. ओके. आणि हा खूप चांगला एक फंडामेंटल स्ट्रॉंग आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करू शकतात. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व गोष्टी करा. आपला मराठी बांधवाला एक वरती न्या. ओके. आपण यामध्ये कोणत्याही तुम्हाला फसवेगिरी किंवा कॉल टिप्ससाठी मी आलो नाही किंवा आपण कोर्स विकण्यासाठी आपण या चॅनलवरती आलो नाही. फक्त आपण एक मराठी ट्रेडर सक्सेसफुल होण्याच्या हेतूने मी हा चॅनल चालू केला आणि 90% ट्रेडर्स हे लॉस मेकिंग आहे. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा, नक्की प्रॉफिटेबल बनचाल. थँक्यू.